नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे. सरकारकडून तुमच्या खात्यात एकूण 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी तुमची EKYC, आधार लिंक आणि माहिती अपडेट असणं खूप गरजेचं आहे. चला मग लगेच पाहूया काय करायचं. नमस्कार. लाडक्या बहीण योजनेच्या हजारो लाभार्थी महिलांच्या खात्यात अचानक पैसे येणं थांबलं. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिने गेले पण हप्ता काही आला नाही. कुणीतरी कुठलं तरी बटण बंद केलं होतं का, की यामागे काही मोठं तांत्रिक कारण होतं? आज आपण याच गोंधळाचा तपास करणार आहोत. आपल्या स्रोतांनुसार याचं मूळ EKYC नावाच्या एका डिजिटल चक्रव्यूहात दडलेलं आहे. अगदी बरोबर. आणि हा विषय फक्त थांबलेल्या पैशांपुरता मर्यादित नाहीये. यात तंत्रज्ञान, सरकारी कारभार आणि सामान्य माणसाला होणारा त्रास या सगळ्यांची एक मोठी कहाणी दडलेली आहे. सुरुवात EKYC म्हणजे काय यापासून करूया. EKYC म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची ओळख म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं हे सरकारी रेकॉर्डची ऑनलाईन पद्धतीने जुळवून पाहणं. म्हणजे सगळं काही कम्प्युटर तपासणार? हो. आणि यात थोडा जरी फरक असला तरी सिस्टीम त्याला परवानगी देत नाही. याच प्रक्रियेत झालेल्या एका लहानशा चुकीमुळे हजारो महिलांचे पैसे 3 महिन्यांसाठी अडकून पडले. आज आपण याच समस्येचं मूळ, त्यावर काढलेला तोडगा आणि पैसे मिळण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग या डिजिटल चक्रव्यूहाचा प्रत्येक पदर उलगडून पाहूया. सुरुवात करूया मूळ प्रश्नापासून. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे हप्ते का थांबले? ही EKYC ची चूक नेमकी होती तरी काय? ही चूक खूप साधी पण तितकीच गंभीर होती. जसं मी म्हणाले, कम्प्युटरला मानवी चुका समजत नाहीत. अगदी साधी गोष्ट असते. समजा एखाद्या लाभार्थी महिलेचं नाव आधार कार्डवर सुनीता पाटील असं आहे आणि बँक खात्यात चुकून सुनीता पाटील असं लिहिलं गेलंय. फक्त एका विलांटीचा फरक? हो, पण कम्प्युटरसाठी हे 2 वेगळे व्यक्ती आहेत आणि तिथेच गाडी अडकते. अरे देवा, म्हणजे एवढ्या लहान गोष्टीमुळे पैसे थांबू शकतात? हो. नाव, वडिलांचं नाव, आडनाव, जन्मतारीख किंवा पत्ता यातली कोणतीही माहिती आधार कार्ड आणि बँक खात्यात तंतोतंत जुळली नाही तर EKYC अयशस्वी ठरते आणि जोपर्यंत ती यशस्वी होत नाही तोपर्यंत सरकारी प्रणाली त्या खात्यात पैसे जमाच करू शकत नाही. याच कारणामुळे हजारो महिलांना 3 महिने योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागलं. पण ही पडताळणी करण्याची काहीतरी पद्धत आधीपासूनच असेल ना? होती. सुरुवातीला ही KYC पडताळणी अंगणवाडी सेविकेमार्फत केली जात होती. त्या घरोघरी जाऊन कागदपत्र गोळा करायच्या, फॉर्म भरायच्या आणि मग ती माहिती पुढे पाठवायच्या. पण आपल्या स्रोतांनुसार ही पद्धत खूप जोखीमेची आणि वेळखाऊ होती असं सरकारच्याच लक्षात आलं. जोखीमेची आणि वेळखाऊ ते का? 2 मुख्य कारणं होती. एक म्हणजे यात मानवी चुका होण्याची शक्यता खूप जास्त होती. कागदपत्रांची जमाजमव, फॉर्म भरताना होणाऱ्या चुका यामुळे डेटा अचूक राहत नव्हता. आणि वेळ तर लागतच असणार. हो. आणि दुसरं म्हणजे याला वेळ खूप लागायचा. एका अर्जाची पडताळणी करून तो पुढे पाठवेपर्यंत बराच काळ जायचा. त्यामुळे सरकारने ही जुनी पद्धत बदलून एक नवीन ऑनलाईन पद्धत आणण्याचा निर्णय घेतला. आणि तीच ही ऑनलाईन KYC दुरुस्तीची संधी. याबद्दल सविस्तर सांगा. ही प्रक्रिया कशी काम करते आणि यासाठी काही मुदत आहे का? हो. राज्य शासनाने आता लाभार्थी महिलांना ऑनलाईन पद्धतीने KYC दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे आता त्या घर बसल्या किंवा जवळच्या सेवा केंद्रात जाऊन आपल्या KYC मधील चूक दुरुस्त करू शकतात. ही तर मोठी सोय झाली. हो. आणि यासाठी एक अंतिम मुदतही देण्यात आली आहे. ती म्हणजे 31 मार्च 2026. 1 मिनिट थांबा. 2026? इतकी लांब मुदत? हो. ही तारीख खूप महत्वाची आहे. ज्या महिलांच्या KYC मध्ये चुका आहेत त्यांनी या तारखेच्या आत त्या ऑनलाईन दुरुस्त करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण सरकारनं ही प्रक्रिया ऑनलाईन केली हे ऐकायला खूप छान वाटतं. आधुनिक, वेगवान. पण ज्या महिलांना स्मार्टफोन नीट वापरता येत नाही किंवा ज्यांच्या गावात इंटरनेटची चांगली सोय नाही, त्यांचं काय? त्यांच्यासाठी ही नवी पद्धत जुन्या पद्धतीपेक्षा जास्त त्रासाची नाही का? हा खूप महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. आणि इथेच तंत्रज्ञान आणि वास्तव यांच्यातला संघर्ष दिसतो. शहरात बसून आपल्याला ऑनलाईन प्रक्रिया सोपी वाटते, पण ग्रामीण भागात परिस्थिती वेगळी आहे. अनेक महिलांना यासाठी दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं.
जसं की गावातल्या सेवा केंद्र चालकावर. आणि तिथे यासाठी पैसेही घेतले जातात अनेकदा. अगदी. त्यामुळे जी प्रक्रिया सोयीसाठी आणली तीच काही जणींसाठी अडचणीची आणि खर्चाची ठरू शकते. म्हणजे एका बाजूला पारदर्शकता आणि वेग आणण्याचा प्रयत्न आहे, तर दुसऱ्या बाजूला डिजिटल निरक्षरतेमुळे पात्र लाभार्थीच प्रक्रियेतून बाहेर फेकले जाण्याचा धोका आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या ऑनलाईन पर्यायासोबतच स्थानिक पातळीवर मदतीसाठी काही व्यवस्था करणंही तितकंच गरजेचं आहे. पण सध्या तरी ऑनलाईन दुरुस्ती हाच एकमेव मार्ग सरकारने दिलाय. ठीक आहे. आता समजा एखाद्या लाभार्थी महिलेला आपली KYC चुकली आहे की नाही हे तपासायचं असेल, तर ते कसं कळणार? काहीतरी खूण असेलच ना? हो, आहे. यासाठी एक सोपी खूण आहे. जर लाभार्थी यादीमध्ये नावापुढे आधार नंबर समाविष्ट नाही असं दाखवत असेल, तर याचा सरळ अर्थ आहे की तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा अयशस्वी झाली आहे. पण काही जणींचं म्हणणं आहे की त्यांनी KYC पूर्ण केली तरी हाच मेसेज दिसतोय. अशा वेळी काय करायचं? याचं कारण काय असू शकतं? हा एक खूप गोंधळात टाकणारा प्रकार आहे आणि यामागे 2-3 शक्यता असू शकतात. जर KYC पूर्ण करूनही असा एरर येत असेल, तर त्यामागे कदाचित तांत्रिक अडचण असू शकते किंवा तुमचं नाव पडताळणीच्या प्रक्रियेत असू शकतं. पण सर्वात वाईट शक्यता ही आहे की काही कारणास्तव तुम्हाला योजनेतून अपात्र ठरवलेलं असू शकतं. अपात्र म्हणजे KYC बरोबर असूनही इतर काही कारणांमुळे नाव वगळलं गेलं असेल. हो, अशी शक्यता नाकारता येत नाही. कदाचित योजनेच्या काही निकषांमध्ये लाभार्थी बसत नसेल किंवा कागदपत्रांमध्ये काहीतरी मोठी चूक असेल. बरोबर. त्यामुळे जर KYC करूनही अडचण येत असेल, तर जवळच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन चौकशी करणे हाच त्यावरचा सर्वोत्तम आणि खात्रीशीर उपाय आहे. तिथे त्यांना आपल्या अर्जाची नेमकी स्थिती काय आहे हे कळू शकेल. ठीक आहे. म्हणजे KYC दुरुस्त करण्याची प्रक्रिया आता स्पष्ट झाली आहे. पण हे सगळं करून उपयोग काय जर सरकारच्या तिजोरीत पैसेच नसतील तर? अनेकदा योजना मोठ्या असतात पण निधीची तरतूद नसते. इथे तशी परिस्थिती आहे का? ही चिंता अगदी स्वाभाविक आहे. पण या योजनेबद्दलची चांगली बातमी ही आहे की आपल्या स्रोतांनुसार यासाठी निधी उपलब्ध आहे. राज्य शासनाने 14 जानेवारीच्या आसपास मार्च महिन्यापर्यंतचे हप्ते देण्यासाठी 3,900 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. 3,900 कोटी म्हणजे पैशांची तरतूद सरकारने आधीच करून ठेवली आहे. हो. 14 जानेवारीला निधी मंजूर झाला, मग त्याच वेळी पैसे का नाही मिळाले? लोकांना तेव्हाच हप्ता मिळण्याची अपेक्षा होती. बरोबर. निधी मंजूर होणं ही एक प्रशासकीय प्रक्रिया आहे. त्यानंतर तो निधी प्रत्यक्ष वितरित करण्याच्या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो. त्यातच ही KYCची मोठी अडचण समोर आल्यामुळे सरकारने आधी ती दुरुस्त करण्यावर लक्ष केंद्रित केलं. अच्छा, कारण चुकीच्या KYCमुळे पैसे चुकीच्या खात्यात जाण्याचा धोका होता. अगदी. किंवा पात्र लाभार्थी वंचित राहण्याचा. त्यामुळेच ही प्रक्रिया लांबली. समजलं. आता फेब्रुवारी महिना जवळ आलाय, त्यामुळे अशी चर्चा आहे की जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र मिळेल. यात काही तथ्य आहे का? आणि त्या 6,000 रुपयांच्या रकमेचं गणित काय आहे? यावर बरीच चर्चा सुरू आहे. पण आमच्या सूत्रानुसार जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते एकत्रित वितरित करण्यासाठी शासनाकडून अद्याप कुठलीही अधिकृत मंजुरी देण्यात आलेली नाहीये. अच्छा. त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी हे स्पष्ट करणं गरजेचं आहे. आता जो हप्ता येईल तो प्रामुख्याने जानेवारी महिन्याचा असेल. मग 6,000 रुपये कोणाला मिळणार? 6,000 रुपयांचं गणित असं आहे की ज्या महिलांचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3 महिन्यांचे हप्ते थकले आहेत आणि ज्यांची KYC पडताळणी आता पूर्ण झाली आहे. बरोबर. त्यांना हे 3 थकीत हप्ते आणि सोबत फेब्रुवारीचा येणारा हप्ता असे मिळून पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. पण हे तेव्हाच घडेल जेव्हा सरकार फेब्रुवारीचा हप्ताही सोबत देण्याचा निर्णय घेईल. म्हणजे सध्या तरी ज्यांचे हप्ते थकले आहेत त्यांना थकीत रक्कम आणि जानेवारीचा हप्ता मिळेल हे निश्चित आहे. हो. आणि ज्यांना नियमित हप्ते मिळत आहेत त्यांना फक्त जानेवारीचाच हप्ता मिळेल. अगदी बरोबर. त्यामुळे सगळ्यांना 6,000 रुपये मिळतील असं नाही. ही रक्कम फक्त त्या महिलांसाठी आहे ज्यांचे 3 महिन्यांचे हप्ते KYCच्या समस्येमुळे अडकले होते. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्याची सगळेच जण वाट पाहत आहेत, हे पैसे नक्की खात्यात जमा केव्हा होणार? काही निश्चित तारीख आहे का? सध्याच्या माहितीनुसार हा हप्ता मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो. तो 20 फेब्रुवारीच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
20 फेब्रुवारी नंतर. हो, याचं मुख्य कारण म्हणजे सरकार जास्तीत जास्त महिलांची केवायसी पडताळणी पूर्ण होण्याची वाट पाहत आहे, जेणेकरून थकीत हप्ते एकाच वेळी देता येतील. म्हणजे जोपर्यंत या केवायसी दुरुस्तीचं काम एका विशिष्ट टप्प्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत पैसे मिळणार नाहीत. हो, साधारणतः तसंच दिसतंय. ज्या महिला लाभार्थ्यांची केवायसी पडताळणी पूर्ण झाली आहे किंवा होत आहे अशा सर्व महिलांचा समावेश करून त्यांचे थकीत हप्ते वितरित केले जातील. ज्यांनी आपली केवायसी यशस्वीरित्या ऑनलाईन सबमिट केली आहे आणि ती मंजूर झाली आहे त्यांनाच हे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातील. तर मग या सगळ्या प्रक्रियेचा क्रम आपण पुन्हा एकदा सोप्या शब्दात सांगू शकतो का? ती 31 मार्च 2026च्या आत दुरुस्त करा. ही झाली पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी. दुसरी पायरी, तुम्ही दुरुस्त केलेल्या माहितीची सरकारी पातळीवर यशस्वी पडताळणी होईल. आणि तिसरी पायरी, पडताळणी पूर्ण झाल्यावरच तुमचे थकीत हप्ते आणि चालू महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल. शासनाकडून लवकरच याची निश्चित तारीख जाहीर केली जाईल अशी अपेक्षा आहे. हो, त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर आजच्या या सविस्तर चर्चेचा सार असा की लाडक्या बहीण योजनेचे हप्ते ई-केवायसी मधील लहान सहान पण तांत्रिकदृष्ट्या मोठ्या चुकांमुळे थकले होते. आता सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन दुरुस्तीची मोठी संधी दिली आहे. सरकारकडे निधी तयार आहे आणि ज्यांची केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल त्यांना थकीत रकमेसह लवकरच पैसे मिळतील. ही तारीख 20 फेब्रुवारी नंतरची असू शकते. आणि या संपूर्ण प्रकरणातून एक महत्त्वाचा प्रश्न नक्कीच समोर येतो, ज्यावर आपण सुरुवातीलाही बोललो होतो. शासकीय योजनांमध्ये ई-केवायसी सारखी कठोर पडताळणी आवश्यक आहे, कारण त्यामुळे पारदर्शकता येते आणि गैरप्रकार टळतात. हे तर खरं आहे. पण त्याच वेळी आपल्या देशातील डिजिटल साक्षरतेचा अभाव आणि होणाऱ्या मानवी चुकांमुळे पात्र लाभार्थी मदतीपासून वंचित राहतात. भविष्यात अशा मोठ्या योजना राबवताना अचूक पडताळणी आणि लाभार्थ्यांची सोय यांच्यात योग्य संतुलन कसं साधता येईल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तंत्रज्ञान हे माणसाला मदत करण्यासाठी आहे, त्याला प्रक्रियेच्या बाहेर फेकण्यासाठी नाही. अगदी, हे धोरणकर्त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.